नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहे। एक म्हणजे कला क्रीडा शिक्षकांची पदभरती, दुसरी म्हणजे आचारसंहितेमुळे शिक्षक भरतीला जी काही संथगती प्राप्त झालेली आहे ती, तिसरं म्हणजे जी काही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे NEP 2020 त्यानुसार एक शिक्षकी शाळा याचा परिणाम शिक्षक भरतीवरती काय होणार आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या यामध्ये ठरणार आहे। तर अशा 3 अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। परंतु त्यापूर्वी एक कमेंट आहे जी शिक्षण मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नांवरती त्यांनी न्यूज चॅनलशी बोलताना उत्तर काय दिली त्यावरती एक छान कमेंट आहे, त्यामुळे ती आपण पहिली पाहूया आणि नंतर आपला पुढचा विषय पाहूया। कारण हे सत्य आहे, आत्तापर्यंत शिक्षण मंत्र्यांना मीडियासमोर किंवा अभियोग्यताधारकांनी बऱ्याच जणांनी बरेच प्रश्न विचारून झालेत आणि प्रत्येक वेळेस वारंवार त्यांनी सांगितलेली वक्तव्य ही सेम तर येतच आहे। त्यामुळे आधी शिक्षक भरतीची जी घोषणा झाली होती तितकी रिक्त पदे म्हणजे 67,000 रिक्त पदांचा अहवाल होता आणि त्यानंतर संच मान्यतेवरती आधारित संच मान्यता आणि त्यावर शिक्षक भरती करण्यासाठी ठरवल्यामुळे त्यामध्ये काही पदं ही कमी झाली आणि वारंवार मीडियासमोर 50,000 शिक्षक पदभरती करणार आहोत हे सांगण्यात आलं। त्यातूनही नंतर 30,000चा पहिला टप्पा 20,000चा दुसरा टप्पा असं देखील सांगण्यात आलं किंवा वारंवार ही गोष्ट सांगण्यात आली। परंतु शिक्षक भरती नेमकी कधी होईल आणि सांगितलेत एवढी पदं आणि मग भरलेली आहेत तर फक्त 11 पदं, मग बाकीची पदं कधी भरणार आणि सगळ्या गोष्टींचा वेग हा महत्त्वाचा असतो। तर मग शिक्षक भरती इतकी संथ गतीने कशी चालू आहे आणि जे काही आपण चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओच्या खाली ही कमेंट होती बघा। शिक्षण मंत्र्यांना प्रश्न काय विचारला होता, जसं की फॉर एक्झाम्पल सीतारामाची कोण होती आणि शिक्षण मंत्र्यांनी उत्तर काय दिलं, सीतेला हुशार बनवायला हवं, सीतेला मेरिटमध्ये यायला हवं, सीतेला वनात जावं लागेल। इतका साधा सरळ सोपा प्रश्न होता, परंतु त्याचे आन्सर शिक्षण मंत्र्यांनी काय दिलं हे तुम्ही देखील व्हिडिओमध्ये एकदा बघून घ्या। कारण क्वालिफाईड टीचर किंवा चांगले शिक्षक हे मान्यच आहे सर्वांना, कारण इतक्या सगळ्या स्टेप पूर्ण करूनच विद्यार्थी हे शिक्षक भरतीपर्यंत पोहोचतात किंवा टेट एक्झामपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशन ह्या लास्टपर्यंत तेव्हाच पोचतात ना, तेव्हा ज्यांच्याकडे त्यांची एज्युकेशनल आणि प्रोफेशनल डिग्री असते, त्यामुळे ते निश्चितच क्वालिफाईड असतात आणि मेरिटवर आधारित सिलेक्शन प्रोसिजर चालू आहे। त्यामध्ये आहे बाकीच्या गोष्टी, रिझर्वेशन वगैरे असेल, परंतु विद्यार्थी हे सुज्ञ सुशिक्षित हुशारच आहेत। कारण जेव्हा शिक्षण मंत्री लाईव्ह येतात तेव्हा प्रत्येकाचं लक्ष असतं की आता शिक्षण मंत्री काय सांगतात। प्रश्न तर स्पष्ट विचारलेला असतो, परंतु त्यांचं उत्तर काय येईल याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं आणि प्रत्येकाची अपेक्षा असते काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह यातनं आउटपुट निघेल। ठीक आहे, यानंतर आपण आपल्या ह्या ज्या 3 महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या पाहूया। आपली त्यानंतरची सगळ्यात पहिली जी न्यूज आहे त्याला आपण एक गुड न्यूज म्हणूया, कला क्रीडा शिक्षकांना मंजुरी। आता पवित्र पोर्टलवरती चित्रकला म्हणजे कलेचे शिक्षक हे भरले जात नव्हते, कलेमध्ये बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आहेत। क्रीडा शिक्षकांच्या जागा या काही प्रमाणात भरल्या जायच्या। आता न्यूज बघूया, जिल्ह्यातील पदांना 9 वर्षांनी संच मान्यता, भरतीचा मार्ग मोकळा। कला, संगीत, कार्यानुभव, ICT या विषयांच्या शिक्षक पदांना शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पुन्हा एकदा मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे क्रीडा, कला, संगीत, कार्यानुभव, ICT या विषय शिक्षकांना पदांचे संच मान्यतेत तब्बल 9 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील कला क्रीडा शिक्षकात आनंदाची लाट निर्माण झाली आहे। राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुळकर यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी याबाबत आवाज उठवण्यात आला होता। या आंदोलनाच्या माध्यमातून क्रीडा व कला शिक्षकांच्या पदांना संच मान्यतेत समावेश करावा आणि ही पदे भरावीत अशी मागणी शिक्षकांनी केली होती। तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी देखील विधान परिषदेच्या सभागृहात हा प्रश्न मांडला होता। अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील संच मान्यतेत बदल
करणारा आणि संच मान्यतेत सुधारित निकष विहित करणारा निर्णय जाहीर केला. काही शाळांत विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात असूनही केवळ संच मान्यतेत पद उपलब्ध नसल्याने क्रीडा व कला शिक्षकांची पदभरती रखडली होती. आता या शाळांत शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला आहे. कारण शालेय शिक्षणात क्रीडा, कला, संगीत, कार्यानुभव आणि ICT या विषयांचा समावेश आहे. पण या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक देखील नेमले जात होते. मात्र 2015 मध्ये शासनाने या विषय शिक्षकांची पदे रद्द केली. या निर्णयात नंतरच्या काळात सुधारणा देखील होत गेल्या. कला क्रीडा शिक्षकांच्या पदांचे भिजत घोंगडे कायम होते. त्याऐवजी अतिथी शिक्षक ही संकल्पना पुढे आली. या सर्व प्रकारांमुळे शाळातून क्रीडा आणि कला संस्कृतीचा विकास होण्याच्या प्रक्रियेला खीळ बसण्याचा धोका निर्माण झाला होता. याशिवाय या शिक्षकांच्या रोजगाराचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आणि आता ही प्रक्रिया नेमकी कशी असेल तर पूर्णवेळ शिक्षकांना 50% शारीरिक शिक्षण विषयाचा कार्यभार क्रीडा शिक्षकास आवश्यक असेल तर उर्वरित कार्यभार जो आहे तो त्यांच्या पदवी स्तरावरील अभ्यासाच्या विषयाचा राहील. म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशनला जे स्पेशलायझेशन असेल त्यानुसार राहील. कला संगीत शिक्षक नियुक्तीसाठी त्या विषयाचा पूर्ण वेळ कार्यभार असेल तरच नियुक्ती करता येणार आहे. ज्या शाळात कार्यभाराअभावी विशेष शिक्षक मंजूर होऊ शकणार नाही अशा शाळांना नजीकच्या शाळांतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून दिले जातील. जिल्हा परिषदेसाठी गटस्तरावर 2 तर केंद्र स्तरावर 1 क्रीडा शिक्षक मिळणार आहे. सरळ प्रणालीत केवळ आधार क्रमांक प्रमाणित 30 सप्टेंबर पर्यंतची पटसंख्या गृहीत धरून 15 ऑक्टोबर पर्यंत शिक्षणाधिकारी संच मान्यता शाळांना देणार आहेत. म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी पवित्र पोर्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सरळ प्रणाली म्हणजेच पवित्र पोर्टल आहे. 30 सप्टेंबर पर्यंतची संच मान्यता गृहीत धरून म्हणजेच जे शिक्षक भरतीसाठी आहे, जे बाकी सब्जेक्ट टीचर आहेत त्यांचं आधार आधारित संच मान्यता होती. तसंच या ठिकाणी जी पटसंख्या आहे ती विचारात घेतली जाईल. म्हणजेच आधार क्रमांक ज्यांचे नोंदणी केलेले आहेत ती पटसंख्या संच मान्यतेसाठी विचारात घेतली जाते. मग तसंच या ठिकाणी देखील करणार आहे, परंतु सरळ प्रणालीमार्फत या ठिकाणी शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे निश्चितच कला क्रीडा शिक्षकांना या ठिकाणी निश्चितच न्याय भेटेल. त्यानंतरची आपली दुसरी न्यूज आहे आचारसंहितेमुळे शिक्षक समुपदेशन प्रक्रिया स्थगित. आता यामध्ये बघा परवानगी मिळवण्यासाठीचा प्रयत्न देखील यामध्ये चालू आहे. आता या ठिकाणी रत्नागिरीचा आहे, परंतु ही सिच्युएशन सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. आता मेन मुद्दे बघूया यामधील. 19 आणि 20 तारखेला समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचे प्रभारी शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी जाहीर केले. समुपदेशन प्रक्रियेकरता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात शिक्षकांची सुमारे या ठिकाणी रिक्त पदांचा अहवाल थोडक्यात देण्यात आलेला आहे. आणि ज्या शिक्षकांची निवड झाली त्यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी जवळजवळ 54 शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले नव्हते आणि 95 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. दरम्यान उर्वरित 919 पदांसाठी 19 आणि 20 मार्च रोजी शिक्षण सेवकांचे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळे आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय आचारसंहितेच्या कालावधीत शासनामध्ये म्हणजेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाहीत असे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही नियुक्त्या करण्यात येणार नाहीत असे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरता परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळेपर्यंत समुपदेशन प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांकडून भरतीशी संबंधित शिक्षक सेवकांना कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे परवानगी मागितलेली आहे, आता ती परवानगी येतोपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. आणि ते आल्याच्या नंतर जे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मेल किंवा मेसेज येईल आणि पवित्र पोर्टलवरती त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन देखील येऊ शकते. आता तिसरी न्यूज आहे ती एक शिक्षकी शाळा. आता 15 तारखेला एक GR काढण्यात आला होता जो संच मान्यशी संबंधित होता. आता ती न्यूज बघूया. संच मान्यतेचे नवे धोरण NEP-शी विसंगत, जादा शिक्षक मिळणे अवघड आहे.
आता हे धोरण विसंगत आहे असं का बोललं जाते तर बघा, शिक्षकाला शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुधारणांच्या केंद्रस्थानी मानणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी विपरीत असे धोरण सुधारित संच मान्यतेच्या निमित्ताने अनुसरले जात आहे. त्यामुळे शाळांना अतिरिक्त शिक्षक मिळणे अवघड होणार असल्याने संच मान्यतेचे नियम रद्द करण्याची मागणी देखील या ठिकाणी होत आहे. शिक्षण हक्क कायद्याने प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मान्य केला. 10 वर्षांनी आलेल्या NEPने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्याकरिता शिक्षकांना सक्षम करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. NEPच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे याबाबत शालेय पासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोठमोठे दावे केले जात आहेत. परंतु आचारसंहितेच्या भीतीने आदल्या दिवशी 15 मार्च घाईघाईने अंमलात आलेल्या संच मान्यता नियमांनी शिक्षकांसह शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांची घोर निराशा केलेली आहे. आता ही संच मान्यता नसून छुपे नोकर कपात धोरण आहे. शिकू नका हा मुकादम देत शिकल्यास सुशिक्षितांना बेरोजगार ठेवण्याची व्यवस्था आहे. वंचित, शोषित, दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी दुर्व्यवस्था करणाऱ्या अन्यायकारक शासन आदेश मागे घेण्यात यावा अशी मागणी मुख्याध्यापक शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. यात भाजप प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचाही समावेश आहे. म्हणजे ही मागणी मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, कारण याचे परिणाम हे पदसंख्येवरती होणार आहेत. 1ली ते 5वी किंवा 1ली ते 7वी 8वीचा एकूण पट किमान 150 असेल तर एक मुख्याध्यापक हे पद मिळलं जायचं. परंतु जुन्या शाळेत 135 पट शिकवावा लागेल. म्हणजे या ठिकाणी जिथे 135 पट आणि आता या ठिकाणी 150 मुलांची संख्या वाढवली गेली. याचा अर्थ ऑटोमॅटिकच शिक्षकांची संख्या कमी झाली. मुलांची संख्या कमी केली असती तर शिक्षकांची पदसंख्या ही वाढली असती. डिमांड आणि सप्लाय. नव्या नियमानुसार संच मान्यता दिल्यास शाळांमधील शिक्षकांची संख्या झपाट्याने खाली येईल. शिक्षक टिकवणे शाळांकरिता अवघड असेल. एक शिक्षकी शाळांचे प्रमाण वाढणार आहे. आता नवीन संच मान्यतेमुळे मराठी शाळा बंद होतील. पटसंख्येबाबतच्या 20 विद्यार्थी संख्येच्या अटीमुळे अनेक गावातील शाळा बंद होतील. संच मान्यता रद्द करावी अशी मागणी होत आहे. संच मान्यतेमध्ये प्रत्येक विषयाबरोबर कला आणि क्रीडा, संगीत शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचे संच मान्यतेचे निकष हे बदलण्यात यावे. आता शिक्षकांमध्ये निराशा का आहे तर बघा, नव्या निकषानुसार द्विशिक्षकी शाळांमध्ये 60 पटासाठी किमान 2 शिक्षक असतील. मात्र तिसरा शिक्षक मिळवण्यासाठी किमान 16 अधिकच्या मुलांची आवश्यकता असेल. म्हणजे 3 शिक्षक टिकवण्यासाठी आता 76 मुले हवीत. 1 ते 20 पटसंख्येच्या शाळेमध्ये 2 शिक्षक असतील. मात्र त्यापैकी एक नियमित आणि दुसरा सेवानिवृत्त शिक्षक असेल. आता जर सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी भरला गेला तर जो तरुण आहे तर त्याचं पद या ठिकाणी कमी होतं ऑटोमॅटिकच. पटसंख्या 10 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक तोही सेवानिवृत्त शिक्षक मिळेल. सेवानिवृत्त शिक्षक नसल्यास नियमित शिक्षक या ठिकाणी काम करेल. 6वी ते 8वीमध्ये एकच वर्ग असल्यास 35 विद्यार्थी संख्येमागे एक शिक्षक आणि त्यामुळे 53 पटानंतर दुसरा शिक्षक मिळेल. तिसरा शिक्षक मान्य होण्यासाठी किमान 88 पट लागेल. म्हणजेच आता या ठिकाणी आपले 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक कुठे आणि आता तिसरा पाहिजे असेल तर 88 पट संख्या असावी लागेल. 6वी ते 8वीमध्ये 2 वर्ग असल्यास 70 पर्यंत 2 शिक्षक आणि त्यापुढे 88 पटानंतर तिसरा शिक्षक, त्यानंतर प्रत्येकी 35 मागे असा एक शिक्षक हा रेशो होणार. 6वी ते 8वीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान पटसंख्येपेक्षा 18 अधिकचे विद्यार्थी आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही प्रत्येक ठिकाणी त्या नवीन धोरणानुसार, नवीन GR नुसार ही वाढवत गेलेली आहेत. मग ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत जाते त्या ठिकाणी शिक्षकांची जी पदं भरण्याची संख्या आहे त्यामध्ये कुठेतरी आळा बसतो किंवा ती कमी होतात. त्यामुळे कला क्रीडा शिक्षकांसाठी तर ही गुड न्यूजच आहे. परंतु ह्या गोष्टीसुद्धा फक्त GR निघालेल्या आहेत आणि सांगण्यात आलेलं आहे, परंतु याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि जर अंमलबजावणी झाली तरच शिक्षकांना याचा फायदा असतो. नाहीतर घोषणा करून फक्त त्याचा उपयोग नसतो, कारण घोषणा तर ही कितीही नंबरची होते
परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती नंबरची होते हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही या शिक्षकांसाठी गुड न्यूज आहे. जे कला क्रीडा शिक्षक आहे त्यांची पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती होईल. त्यानंतर दुसरं म्हणजे समुपदेशन प्रक्रिया. ही परवानगी मिळाल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया ही सुरू होईल. आणि तिसरं म्हणजे जी एक शिक्षकी शाळा आहे त्यामध्ये आता सगळ्यांकडनं ही मागणी होत आहे की हा GR मागे घ्यावा. अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या अपडेटच्या सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.